आता तुमची मुलं सुद्धा सतत काही ना काहीतरी बाहेरचं खायला मागत असतील तर एकदा 2 महिने टिकणारी ही कोथिंबीर पापडी बनवा आणि पौष्टिक असं मुलांना घरच्या घरीच खायला द्या. मुलांना सुद्धा ही प्रचंड आवडेल. छान कुरकुरीत खुसखुशीत बनून तयार होते. सर्वात आधी परातीमध्ये 4 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. पीठ स्वच्छ चाळून घेतलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी रवा, कश्मीरी लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड, ओवा, कलोंजी, चवीनुसार मीठ घालायचं. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं. आता सर्व साहित्य मिक्स करायचं. कडकडीत गरम केलेलं तेल यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं. तेलाचं मोहन परफेक्ट असं सर्व पिठामध्ये बसलं पाहिजे. त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं. मध्यम घट्टसर पीठ मळून घ्यायचं. झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ भिजवून घ्यायचं. 10 मिनिटानंतर थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं. मळलेल्या पिठातील पीठ काढायचं. त्याचा गोळा तयार करायचा. कोरड्या पिठामध्ये घोळून पातळ अशी याची पारी लाटायची. त्यानंतर एखाद्या फोर्कच्या साहाय्याने किंवा टूथपिकने याला अशा पद्धतीने होल करायचे. एखादं झाकण घ्यायचं आणि जसं